संपूर्ण महाराष्ट्रात 15 तारखेला महानगरपालिकेसाठी निवडणूक होणार आहे. मात्र 68 नगरसेवक मतदानाआधीच निवडून आले आहेत. डेमोक्रेसी खतरे में है, लोकतंत्र खतम होईल वगैरे आपण ऐकलं होतं. मात्र ते होणं तुर्तास तरी शक्य नाही, कारण संविधान तेवढं मजबूत आहे. पण आता या राजकीय पक्षांनी संविधानाने दिलेला एक सर्वात मोठा अधिकार हिसकावून घेतलाय, मतदानाचा अधिकार. महाराष्ट्रातील 68 नगरसेवक मतदानाआधीच निवडून येतात, म्हणजेच त्यांना आव्हान द्यायला दुसऱ्या पक्षाचा अथवा अपक्ष उमेदवार समोरच आला नाही, किंवा अर्ज भरलेल्या सर्वांनी आपली उमेदवारी मागे घेतली. परिणामी त्या वार्डात आता मतदान होणार नाहीये. बिनविरोध निवडणुका यापूर्वी पण व्हायच्या, पण या वर्षी ज्या प्रमाणात ज्या पद्धतीने होत आहेत ते चिंताजनक आहे. साम दाम दंड भेद सर्व प्रकार वापरले जात आहेत. धमक्या, आमिष, अर्ज भरण्यासाठी प्रॉब्लेम क्रिएट केले जात आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी मागे लागत आहेत. आणि सोलापुरात तर यासाठीच खून सुद्धा झाला. हर प्रकारे प्रयत्न केले जात आहेत फक्त बिनविरोध नगरसेवक निवडून आणण्यासाठी. संविधानाने सर्वांना आपला प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार दिलाय. मात्र बिनविरोध निवडणुकांमुळे प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार पूर्णपणे हिरावला जात आहे. अंबानी आणि तुमच्यामध्ये एकच तर गोष्ट कॉमन होती, तुमचं मत आणि अंबानीचं मत सेमच होतं. आता ते पण हे राजकीय लोक तुमच्याकडून हिसकावून घेत आहेत.